राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ बस स्थानकातील स्मार्ट कार्ड केंद्र सतत बंद राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबून येणाऱ्या नागरिकांची नाहक परवड होत असल्याचा आरोप आहे. या कारभाराचा तीव्र निषेध करत युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांना घेराव घातला. स्मार्ट कार्ड केंद्र नियमित सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. किती तारखेला काढलेले हे बघा, हे बघा बघा. तुम्ही किती दिलेला कशाला दिलेले? कॉन्ट्रॅक्ट कशाला प्रायव्हेट माका सांगा ती सांगा ती वेळेत पब्लिकने आहे तिच्या वेळेत आम्ही लॉक झाले आता नंबर लिहूया. तुमच्या समक्ष तुम्ही लॉक करा, दुसरं लॉक करा. कोण डेपो मेन कोणा जिल्ह्यात सकाळ आमचा नंबर द्या, तुमचं नाव उचललं आम्ही फोन नाही सगळ्यांनी लावून बघले फोन उचलला झाली. होय होय. लोक गावात येतो फुकट कामं सोडून येतो. गावात लोक 200 रुपये सोडून येतो. पैसे 200 रुपये हे नीचे ठेको बदला आणि दुसरं घ्या. अजून निर्णय घेतात तुम्ही ना तुमच्या डीसी बोलावा, डीसी बोला आमका काम करा. एक मिनिट तुम्ही ह्या ग्रामस्थांच्या गावात नाही असो तुम्ही डेपोट व्यक्ती म्हणून ह्या लोकांना तुम्ही आता असं सांगा किती वाजता एक मिनिट आणि ह्यांचा जेवणात जेवता कोण करतो आता आमची करा हेच करतो जबाबदार कोण? हे जबाबदार तुम्ही जबाबदार असा ठेकेदार जबाबदार का? दोघे जबाबदार दोघे बघतील. काम करा, सगळ्या ग्रामसंघाला विनंती ह्या अधिकाऱ्याने सोडू नका तुम्ही यायचो. 4 वेळा येऊन गेलो इकडे. माझे नाव बापू यशवंत परब, गाव कालेली. मी काल आलो, काल ऑफिस बंद. आज आलो, आज ऑफिस बंद. आम्ही करायचं काय? आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी, नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत. एवढी माझी विनंती आहे. पुढे कोण बोलणार आहे ते बोला. झाले आमका सांगल्याने फोन करतो मग नेऊ घ्यावा. 22 तारखे योग सांगल्याने काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता, पण आज येवले आज पण बंदच आहे. पिंगळेसून येलोय मी 2 तास, त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना. कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार? आज मी आता येलोय ओरशीसून मी येईल आता. आता काय सांगतो आता काय तर सगळं नाहीच असं बंदच आहे ना. 15 दिवस या ठिकाणी बघतोय की शासनाकडनं योजनेचा अर्ज उडालेला दिसतो आणि वारंवार सूचना दिल्या होत्या. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील तात्पर्य आहेत. जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर उद्या आम्ही एसटी डेपो मॅनेजरला निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून घेराव घालणार. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.